वेश बदलून दिल्लीला जात होतो याचे पुरावे दिले तर राजकारण सोडेन, अजित पवारांचं वक्तव्य। आरोप सिद्ध न झाल्यास आरोप करणाऱ्यांनी संन्यास घ्यावा, सुप्रिया सुळेंना ओपन चॅलेंज। देशमुख आणि फडणवीस नागपुरात एकाच व्यासपीठावर, पण संवादच नाही। बावनकुळे, परिणय फुके, कृपाल तुमाने यांचा मात्र जुजबी संवाद। औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावर सुप्रीम कोर्टाचं शिक्कामोर्तब। आव्हान याचिका फेटाळून लावत धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर हीच नावं सुप्रीम कोर्टाकडून कायम। महाराष्ट्र एटीएस कडून अवैध टेलिफोन एक्सचेंजचा भांडाफोड। 1.5 वर्षांपासून सुरू होतं रॅकेट। एकाला अटक, 10 सिम बॉक्स, 265 सिम कार्ड जप्त। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे संभाजीनगरमधली पोलीस भरती रद्द झाली। भरतीला आलेल्या उमेदवारांचा आरोप, 2,500 उमेदवारांना नाहक त्रास। अंबादास दानवेंची ही टीका। लाडकी बहीण योजनेच्या विरोधात हायकोर्टात याचिका। पहिला हप्ता रोखण्याची मागणी। मंगळवारी तातडीची सुनावणी होणार। एससी आणि एसटीच्या आरक्षणामध्ये आरक्षण देण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला गुणरत्न सदावर्ते आव्हान देणार। निकाल आरक्षणाचा मूळ हेतू बदलणारा असल्याचा दावा। हर्षवर्धन पाटील विधानसभेची निवडणूक अपक्ष लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा। कार्यकर्त्यांकडून इंदापूर विकास आघाडीची स्थापना। मनसे कार्यकर्ते जय मालुकार राष्ट्रवादीत येणार होते म्हणून त्यांच्याबाबत अघटित घडलं। अमोल मिटकरींनी व्यक्त केला संशय। मालुकारांच्या मृत्यूला कर्णबाळाच जबाबदार असाही आरोप। मनोज जरांगेंविरुद्धचं अटक वॉरंट पुण्याच्या कोर्टाकडून रद्द। कोर्टाचा अवमान होईल असं बोलू नये अशी समज। कल्याणमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे होर्डिंग खाली असलेल्या वाहनांवर कोसळलं। 2 ते 3 जण जखमी तर 8 ते 10 जण थोडक्यात वाचले। आणि भारत आणि श्रीलंकेदरम्यान पहिली वनडे मॅच आजपासून सुरू। लंकेच्या तुलनेत भारताचंच पारडं जड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।